आज आपल्यासोबत आहेत तेजल हसबनीस, सोलापूर स्मॅशर्सच्या स्मॅशिंग कॅप्टन आणि WMPLची पहिली ऑरेंज कॅप तुला मिळाली आहे. खूप खूप अभिनंदन. थोडं सांग बॅटिंगबद्दल. तिघही टॉप 3 मधले खूप फॉर्ममध्ये आहेत तुमचे बॅटर्स, त्याच्याबद्दल काय बोलशील? काय नाही, T20 मध्ये आय फील आमचा आत्ताचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे की आम्ही चांगला पार्टनरशिप बिल्ड करतोय आणि आजही दोन्ही ईश्वरींनी तेच केलं. विकेट बॅटिंगसाठी खूप चांगलं आहे आणि रन्स ऑन द बोर्ड ऑलवेज हेल्प्स. फक्त एकच आहे की जे आमच्या टीमसाठी वर्क होतं असं मला वाटतं की प्रत्येकाची बाउंड्री हिटिंग ॲबिलिटी. सो प्रत्येक जण त्यांच्या फोर्टेवर त्यांच्या टाईपच्या बॉलरला अटॅक करून जो इंटेंट दाखवतायत तो खूप चांगला आहे. कुठेतरी ही चिंता आहे का की टॉप 3 मेजॉरिटी रन्स करते तर मिडल ऑर्डर तेवढी अजून एक्सपोज नाही झाली आहे? तुम्ही बघितलं तर मी 3 नंबर बॅटिंग करते. मुक्ता मगरेच्या नावावर रन आहे जी 4 नंबर करते आणि आमची जी युज्युअल 5 नंबर आहे जी आज 3 नंबरला आणि तिने पण 18 बॉल 32 केलाय. सो यू कॅन्ट से आमच्या मिडल ऑर्डरनी रन्स नाही केलेत. इट जस्ट दॅट की त्यांना आम्ही स्कोप कमी दिलाय. आणि ओव्हरऑल आजच्या मॅचबद्दल काय म्हणाल? जर तुम्ही आधीच मॅचच्या आधी तुम्हाला कळलं होतं की फायनल्सला पोहोचलोय, तर त्याच्यामुळे काही स्ट्रॅटेजीजमध्ये काय काय बदल केलेत तुम्ही आज? बॅटिंग लाईनअपमध्ये चेंज केलेला, कारण ऑब्व्हियसली जसं तुम्ही बोललात की मिडल ऑर्डरला थोडासा गेम टाइम द्यायचा होता. अदर दॅन दॅट जे आमचे युज्युअली पॉवर प्लेमध्ये किंवा वन चेंज टाकणारे बॉलर्स आहेत जे अंडर प्रेशर डिसेंड करत आले आणि त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे. सो जे नवीन बॉलर्स होते मला त्यांना थोडंसं अंडर प्रेशर टाकून बघायचं होतं की हाऊ दे आर रिॲक्टिंग टू इट, जेणेकरून फायनलला एखादी जशी काही सिच्युएशन आलीच तर ते त्यासाठी तयार असतील. आणि आता तुमच्या 2 मॅचेस राहिल्यात टुर्नामेंटमधल्या, दोन्ही पुण्यासोबत आहेत. तर उद्याच्या मॅचकडे तुम्ही काय म्हणून बघणार आहात? कारण फायनल सुद्धा त्यांच्याच सोबत आहे. नाही, उद्या मॅचकडे ऑब्व्हियसली जिंकायचा दृष्टिकोन असेलच, कारण की तुम्हाला फायनल एक चांगला मोमेंटम घेऊन जायला नेहमीच आवडेल. पण ॲट द सेम टाइम थोडंसं टॅक्टिकली पण आय विल बी स्मार्ट की मला फायनलला काय करायचं आणि सेमीफायनलला काय करायचं ह्या दोन्हीच फरक असेल नक्कीच.